राज ठाकरेंसोबत युतीसाठी आदित्य अनुकूल आहेत, महाराष्ट्र हितासाठी सोबत येणार तर स्वागत असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। डोंबिवलीत एकत्र आंदोलन केल्याचाही त्यांनी दाखला दिलाय। आदित्य ठाकरेंनी युतीबाबत हे मोठं वक्तव्य केलंय। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजेच आदित्य ठाकरे मनसेशी युती करण्यासाठी अनुकूल आहेत, महाराष्ट्र हितासाठी कोणी सोबत येत असेल तर स्वागत असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलेलं आहे। डोंबिवलीत पलावा पुलासाठी मनसेसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी आंदोलन केलंय। हे आंदोलन त्याचाच एक भाग असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय। महापालिका निवडणुकांचा आता पडगम वाजलेलेच आहे। काही महिन्यांपूर्वी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकांना साथ घातली होती, पण याच्या पुढे काय झालं अजून काही पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे। आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू। पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटील या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे। लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे। आमचं मन साफ आहे, जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे। आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू। तर ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, महाराष्ट्र हितासाठी सोबत येणार तर स्वागत असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। डोंबिवलीत एकत्र आंदोलन केल्याचाही दाखला त्यांनी दिलाय। आदित्य ठाकरेंनी युतीबाबत हे मोठं वक्तव्य केलेलं आहे। डोंबिवलीत एकत्र आंदोलन केल्याचा त्यांनी दाखला दिलाय। आदित्य ठाकरेंचं युतीबाबत त्यांनी हे मोठं वक्तव्य केलंय। खरं तर बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे मनसेशी युती करण्यासाठी अनुकूल आहेत, महाराष्ट्र हितासाठी कोणी सोबत येत असेल तर स्वागत असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय। डोंबिवलीत पलावा पुलासाठी मनसेसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी आंदोलन केलंय आणि हे आंदोलन त्याचाच एक भाग असल्याचंही आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे। आदित्य ठाकरेंनी मनसेसोबत युतीच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकल्याचं सांगण्यात येत आहे। तर ठाकरेंची शिवसेना जर अनुकूल असेल तर मनसेही फारसे आडेवेडे घेणार नाही असं दिसू लागलेलं आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, महाराष्ट्राच्या हितासाठी स्वागत असल्याचं यावेळी आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे। महापालिका निवडणुकांचा आता पडगम वाजलेलेच आहे। काही महिन्यांपूर्वी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकांना साथ घातली होती, पण याच्या पुढे काय झालं अजून काही पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे। आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू। पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटील या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे। लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे। आमचं मन साफ आहे, जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे। आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू। तर योगेश चिले आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। योगेशजी, आताच आदित्य ठाकरेंनी डोंबिवलीत एक प्रतिक्रिया दिलेली आहे। महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी येत असेल त्याचं स्वागतच असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आम्ही सुद्धा स्वागतच करतो। हे जे बोलतायत शिवसेनेच्या अनेक नेत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद येतोय, परंतु फक्त माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त करून काही होणार नाहीये। जर खरंच त्यांना असं वाटत असेल मराठी माणसाचं नुकसान होऊ नये तर एकदा त्यांनी माननीय राजसाहेबांशी बोलून घ्यावं। कारण माध्यमांमध्ये नुसतं फक्त तुम्ही बाईट्स देऊन तुमची युती होत नसते, आघाडी होत नसते। त्यासाठी दोन नेत्यांची चर्चा होणं आवश्यक असतं। निश्चितच योगेशजी, आदित्य ठाकरेंनी बोलताना एक दाखला दिलेला आहे, डोंबिवलीच्या आंदोलनाचा त्यांनी दाखला दिलेला आहे। लोकांचं एखादी समस्या असेल लोकांची तर त्यावेळी फक्त शिवसेनाच कशाला, इतरही पक्षांबरोबर आम्ही आंदोलन करू शकतो। कारण आम्ही तेवढे मोकळे आहोत, म्हणजे आमच्या बरोबर कोणाची युती नाही, आम्ही कोणामध्ये अडकलेलो नाही, आमच्यावरती कोणाचं बंधन नाही। त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या एखाद्या प्रश्नासाठी आम्ही कोणत्याही पक्षाबरोबर आंदोलन एखादं करू शकतो, परंतु त्याचा आणि युती आघाडी याचा काहीही संबंध नसतो। निश्चित धन्यवाद योगेश चिले, मनसे नेते आपल्या बरोबर जोडले गेलेले होते। मात्र आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, आदित्य ठाकरेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे।